धुले जिले के धुले ग्रामीण तहसील कार्यालय में सहायक राजस्व अधिकारी सुरेश पाइकराव के साथ मारपीट की घटना ने सरकारी कर्मचारियों में आक्रोश पैदा कर दिया है। घटना के विरोध में राज्य सरकारी कर्मचारी संघ ने आंदोलन का ऐलान किया। धुले शहर के धुले ग्रामीण तहसील कार्यालय में एक गंभीर घटना सामने आई, जब सहायक राजस्व अधिकारी सुरेश पाइकराव और राजस्व कर्मचारी संघ के अध्यक्ष के साथ कार्यालय कार्य के दौरान मारपीट की गई। इस घटना के विरोध में राजस्व कर्मचारियों ने काम बंद कर दिया और धुले कलेक्ट्रेट का दरवाजा खटखटाया। उन्होंने आरोपियों के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग की है और कहा है कि जब तक पुलिस सुरेश पाइकराव पर हमला करने वाले संदिग्ध आरोपियों को गिरफ्तार नहीं करती, तब तक धुले, शिरपुर, सिंदखेड़ा और साकरी के राजस्व कर्मचारियों द्वारा काम बंद रखने का आह्वान किया गया। संघ ने यह भी चेतावनी दी है कि अगर जल्दी कार्रवाई नहीं की जाती तो वह निश्चितकालीन काम बंद आंदोलन शुरू कर देंगे। कालच आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे वसईकर पाइकराव नाना यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती हल्ला केला। प्रशासनाच्या कामकाजा बाबतीत त्यांना काही तीव्र निवेदन करायचं असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे होते, असं आमच्या कर्मचाऱ्यावर आम्ही त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला त्याच्या बाबतीत सगळी कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत। काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं, आजही आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या थराला काही जाऊ नका, मी SP साहेबांशी बोलतो आणि त्या पद्धतीत निर्णय घेतो, परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत, असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला जाहीरपणे सांगू शकतो। याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलवलेलं आहे, त्यांचं मनोवन ऐकून त्यांनी काय मार्ग काढला आहे त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही नेत्यांशी बोलू आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू। परंतु आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाहीत, ही आमची भूमिका आहे। त्या पद्धतीने प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं, ही एक आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे। जोपर्यंत आम्हाला आमचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने कर्मचाऱ्यांना शासनाला सहकार्य करू देणार नाही, ही मात्र आमची ठाम भूमिका आहे। यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत।